नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर परत एकदा तुमच्या सर्वांचे ई लर्निंग कॉमर्स या आपल्या मराठी अकाउंट यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेसन आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमचं मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. याच्यामध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत जे व्हिडिओ सादर केले त्याच्यामध्ये डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ दिला. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट याचा एक व्हिडिओ दिला. त्यानंतर डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमनुसार प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये 2 ॲस्पेक्ट, 2 अकाउंट आणि त्याचं क्लासिफिकेशन करायला शिकवणारा व्हिडिओ दिला. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमच्या प्रिन्सिपलनुसार 2 ॲस्पेक्ट, 2 अकाउंट, क्लासिफिकेशन आणि ट्रॅडिशनल अप्रोचचे रूल्स वापरून कुठल्या अकाउंटला डेबिट द्यायचं, कुठल्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवलेलं आहे. तो भाग तुम्हाला अजून अधिक समजावा म्हणून आजच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमचा जो गाभा आहे, जो मेन आहे की प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये कमीत कमी 2 इफेक्ट आपल्याला मिळतील. त्या 2 इफेक्टमध्येच 2 अकाउंट असतात. त्या 2 अकाउंटचं क्लासिफिकेशन म्हणजेच ते पर्सनल आहेत, रिअल आहेत का नॉमिनल आहेत हे ओळखणं आणि त्यानंतर त्यांचं प्रिन्सिपलचा वापर करून एका अकाउंटला डेबिट आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. हा जो डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमचा गाभा आहे तो तुम्हाला मी परत एकदा आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे. कारण असं म्हणतात ना, एकावर एक गोष्ट अवलंबून असते, तसं अकाउंटिंगचं पुढचं जे काम आहे जर्नल, लेजर वगैरे हे ह्या गोष्टींवरती अवलंबून आहे. हे जेवढं तुम्हाला लवकर अधिक समजेल तेवढं पुढचं समजायला फार सोपं होईल. तर चला अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी ट्रॅडिशनल अप्रोचचा वापर करून डेबिट आणि क्रेडिट शिकूया. बघा, प्रिपेअर चार्ट showing analysis the following transaction in tabular form according to traditional approach. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ते म्हणजे की ट्रॅडिशनल अप्रोचचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर मी तुम्हाला आता याचा सोल्युशन दाखवत आहे. सर्वांनी काळजीपूर्वक, लक्षपूर्वक बघायचं आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे. पहिल्यांदा हे कॉलम जे आहेत हे त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे. ॲनालिसिस ऑफ ट्रॅडिशनल अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रॅडिशनल अप्रोच. या ठिकाणी कॉलम बघा कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ट्रान्झॅक्शन जे मगाशी तुम्हाला दाखवले मी ते, 2 ॲस्पेक्ट किंवा 2 इफेक्ट, अकाउंट इन्व्हॉल्व म्हणजे जे अकाउंट मिळतील ते, कॅटेगरीज म्हणजेच क्लासिफिकेशन, कॅटेगरी म्हणजेच क्लासिफिकेशन, रूल अप्लाइड, अकाउंट टू बी डेबिटेड आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड. आता या ठिकाणी पहिलं ट्रान्झॅक्शन बघा. राजासाहेब स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹85,000. ते रुपीज आहेत, रुपीजचं सिम्बॉल आलेलं नाही आहे, तांत्रिक गोष्टीमुळे समजून घ्यायचं आहे ते. राजासाहेबाने 85,000 रुपयाने बिझनेस सुरू केला. या राजासाहेबाने काय केलं, 85,000 रुपयाने बिझनेस सुरू केला. बरोबर आहे. यात तुम्हाला 2 ॲस्पेक्ट ओळखायचे आहेत. तर पहिला ॲस्पेक्ट तुम्हाला काय भेटणार आहे, कॅश कम्स इन. कारण बिझनेसमध्ये कॅश काय आलेली आहे. अतिशय सोपं आहे, लक्ष देऊन नीट बघा. व्हिडिओ 2दा-3दा व्यवस्थितरित्या बघा, ऐका. समजलं नसेल तर फोन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे फार महत्त्वाचं आहे. बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून कॅश कम्स इन. बिझनेसमध्ये कॅश कोणी आणली, राजासाहेबाने. म्हणजे इथं राजासाहेब हा कोण आहे, गिवर आहे. म्हणून दुसरा ॲस्पेक्ट आलेला आहे, राजासाहेब इज गिवर. आता ह्याच्यातून 2 अकाउंट आपल्याला ओळखायचे आहेत. तर पहिला अकाउंट कुठला येणार आहे, कॅश अकाउंट. आणि दुसरा अकाउंट कुठला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंट. हे तुमच्या आता लक्षामध्ये यायला लागलेलं आहे. कॅश अकाउंट कुठल्या नेचरचं आहे, कॅटेगरीचं आहे. रिअल अकाउंट, नेचर, कॅटेगरी, क्लासिफिकेशन याचा अर्थ एकच लक्षात घ्यायचं आहे. तर कॅश ही संपत्ती आहे, त्याच्यामुळे ते रिअल नेचरचं आहे. कॅपिटल हे ओनरचं आहे, राजासाहेबाचं आहे. राजासाहेब हा पर्सनल आहे म्हणून कॅपिटल कुठला अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. आता रूल बघा. रिअल अकाउंटचं रूल तुमच्या तोंडपाठ असणं फार महत्त्वाचं आहे. रिअल अकाउंटचं रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन
क्रेडिट व्हॉट गोज आउट. जी असेट बिझनेसमध्ये येते तिला डेबिट द्या, जी असेट जाते तिला क्रेडिट द्या. असं आपण आपल्या सोयीसाठी या प्रिन्सिपलचा अर्थ घेतलेला आहे. मग इथं कॅश बिझनेसमध्ये येते का जाते? बरोबर, कॅश बिझनेसमध्ये येते. त्यामुळे रूल लागला डेबिट व्हॉट कम्स इन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंट. कुठला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. काय प्रिन्सिपल आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जर पर्सनल अकाउंट रिसिव्हर असेल तर डेबिट द्या आणि पर्सनल अकाउंट गिव्हर असेल तर क्रेडिट द्या. मग इथं राजासाहेब काय करतोय? बिझनेसला कॅश देतोय, म्हणजे तो कोण झाला? गिव्हर झाला. त्याच्यामुळे क्रेडिट द गिव्हर. म्हणजे या वाक्यामध्ये कॅश कम्स इन आहे म्हणून अकाउंट टू बी डेबिटेड मध्ये काय येणार? कॅश अकाउंट. आणि राजासाहेब हा गिव्हर आहे म्हणून पर्सनल अकाउंटच्या प्रिन्सिपलनुसार अकाउंट टू बी क्रेडिटेड मध्ये कोणाचं नाव आलं? कॅपिटल अकाउंट. हे तुम्हाला समजलं का? जर्नल एंट्र्या तुम्हाला आल्यास म्हणून समजा. दुसरं वाक्य बघा. गुड्स परचेस फॉर कॅश ₹5,000. आपण 5,000 रुपये किमतीचा माल रोखीने खरेदी केला. आपण 5,000 रुपये किमतीचा माल रोखीने खरेदी केला. आपण काय खरेदी केला? गुड्स. मी तुम्हाला सांगितलेलं आहे गुड्स घ्यायचं नाही. गुड्स परचेस केले असतील तर कुठले घ्यायचं? परचेस. व्हेरी गुड. पहिला ॲस्पेक्ट भेटलं, परचेस इज अन एक्सपेन्सेस. नुसत्या परचेसमध्येच गुड्स असतात, लक्षात घ्या. पहिला ॲस्पेक्ट भेटलं, परचेस इज अन एक्सपेन्सेस. आपण गुड्स कसे खरेदी केले? रोखीने. व्हेरी गुड. म्हणजे कॅश गोज आउट. दुसरा ॲस्पेक्ट कॅश गोज आउट. ह्या ॲस्पेक्टमध्येच दोन अकाउंट असतात बघा. पहिल्या ॲस्पेक्टमध्ये काय भेटेल? परचेस. बरोबर. दुसऱ्या ॲस्पेक्टमध्ये काय भेटेल? कॅश. अरे जमते तुम्हाला बरोबर. परचेस हा कुठला आहे? नॉमिनल अकाउंट, खर्च आहे. कॅश कुठला आहे? रिअल अकाउंट. किती सोपं आहे. नॉमिनल अकाउंटचं प्रिन्सिपल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. तर परचेस हा खर्च आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण प्रिन्सिपल काय लिहिणार? डेबिट ऑल एक्सपेन्सेस. कॅश रिअल अकाउंट आहे, संपत्ती आहे. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कम्स इन असेल तर डेबिट द्या, गोज आउट असेल तर क्रेडिट द्या. मग कॅश काय होते? बिझनेसमधून जाते, गोज आउट आहे. त्यामुळे प्रिन्सिपल काय लागलं? क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता या ठिकाणी अकाउंट टू बी डेबिटमध्ये कोण येणार? परचेस अकाउंट. आणि अकाउंट टू बी क्रेडिटमध्ये कोण येणार? कॅश अकाउंट. आहे का नाही सोपं? मग पुढचं बघा. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट वर्थ ₹6,000. सोल्ड म्हणजे विकला. काय विकला? माल. कसा विकला? उधारीवर. 6,000 रुपयाचा. आपण 6,000 रुपये किमतीचा माल उधारीवर विकला. आपण 6,000 रुपये किमतीचा माल उधारीवर विकला. तर कोणाला विकलं? दिलेलं नाही. व्यक्तीचं नाव दिलेलं नाही. पण ज्यांना उधारीवर माल विकला जातो त्यांना अकाउंटमध्ये डेटर म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल मी ए नावाच्या व्यक्तीला माल विकला, तर ए माझा डेटर झाला. येते लक्षात? म्हणजे इथे कोणाला माल विकलेला आहे जरी दिलं नसलं तरी या ठिकाणी ज्याला उधारीवर माल विकतात त्याला अकाउंटन्सीमध्ये काय म्हणतात? डेटर. त्यामुळे डेटर हा रिसिव्हर झाला. म्हणून पहिला ॲस्पेक्ट येणार या ठिकाणी डेटर इज रिसिव्हर. त्याला माल भेटला ना म्हणून तो काय झाला? रिसिव्हर झाला. कारण इथे माल उधारीवर विकलेला आहे. बिझनेसमध्ये कॅश येत नाही. कॅश हा ॲस्पेक्ट इथं येत नाही. इथं कॅश हा ॲस्पेक्ट काय येत नाही? माल उधारीवर विकलाय म्हणून पैसे आत्ता आले नाही. मग कोणाला उधारीवर माल विकलेला आहे? डेटरला. नाव नसेल तर ज्याला उधारीवर माल विकतात त्यालाच डेटर असे म्हणतात, लक्षात घ्यायचे. तर डेटर इज रिसिव्हर. माल उधारीवर विकलेला आहे त्यामुळे डेटर इज रिसिव्हर. काय विकलंय? माल. गुड्स घ्यायचं नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गुड्स परचेस असेल तर परचेस घ्यायचं, गुड्स सेल असेल तर सेल घ्यायचं. इथं गुड्स सेल केलंय आणि सेल इन्कम आहे म्हणून दुसरं ॲस्पेक्ट आलं, सेल इज अन इन्कम. दोन अकाउंट कुठले भेटले? डेटर अकाउंट, सेल्स अकाउंट. डेटर पर्सनल अकाउंट, सेल्स नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचं प्रिन्सिपल काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथं डेटर हा रिसिव्हर आहे त्यामुळे प्रिन्सिपल काय लागेल? डेबिट द रिसिव्हर. आपण डेटरला माल विकला म्हणजे त्याला माल मिळाला म्हणजे तो रिसिव्हर आहे म्हणून डेबिट द रिसिव्हर. सेल इन्कम आहे. नॉमिनल अकाउंटचं प्रिन्सिपल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. सेल इन्कम आहे त्यामुळे प्रिन्सिपल काय लागेल? क्रेडिट ऑल इन्कम्स.
तुमच्या इफेक्टमध्ये जे शब्द असतात तेच शब्द इथं रूलमध्ये येणार आहेत, लक्षात घ्या. ही टेक्निक आहे ओळखायची. याच्यामध्ये डेबिट दिलं कोणाला आपण, डेटरला, आणि क्रेडिट दिलं कोणाला, सेलला. पुढचं वाक्य बघा. कॅश डिपॉझिटेड इन टू बँक ऑफ महाराष्ट्र 12,000. आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 12,000 रुपये भरले. आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 12,000 भरले. तुमच्या लगेच क्लिक होते, सर कॅश गोज आउट आहे. आणि कॅश कुठे गेली, बँकेत गेली, म्हणजे सर बँक रिसिव्हर आहे. तर पहिला ॲस्पेक्ट भेटलं, बँक ऑफ महाराष्ट्र इज रिसिव्हर. बँक ऑफ महाराष्ट्र इज रिसिव्हर. दुसरा ॲस्पेक्ट सर कॅश गोज आउट. ह्या ॲस्पेक्टमध्येच दोन अकाउंट आहेत. पहिलं अकाउंट कुठलं भेटलं, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. दुसरं कुठलं भेटलं, कॅश अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल अकाउंट, कॅश रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंटचं प्रिन्सिपल काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण बँकेत पैसे भरले, बँकेला पैसे मिळाले, बँक रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. कॅश बिझनेसमधनं गोज आउट आहे. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गोज आउट म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग डेबिटमध्ये येणार बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, क्रेडिटमध्ये येणार कॅश अकाउंट. ह्या सगळ्याचा सारांश काय होतो की या वाक्यामध्ये बँक ऑफ इंडिया रिसिव्हर आहे म्हणून तिला डेबिट दिलं, कॅश गोज आउट आहे म्हणून तिला क्रेडिट दिलं. पण हे अंदाजपंच नाही, असं एवढं टेक्निकल अभ्यास करून दिलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे समजलं का जर्नल एंट्री तुम्हाला समजल्या. पुढचं वाक्य बघा. इंटरेस्ट रिसिव्ड ₹700 फ्रॉम राधिका. इंटरेस्ट म्हणजे व्याज. आम्हाला राधिकाकडून 7,000 रुपये व्याज मिळाले. आम्हाला राधिकाकडून 700 रुपये व्याज मिळाले. सॉरी, 7,000 नाही, 700. आम्हाला राधिकाकडून 700 रुपये व्याज मिळाले. व्याज मिळाले म्हणजे पैसे आले. आपल्याला इंटरेस्ट मिळालं म्हणजे आपल्याकडं काय आले, कॅश आली. त्यामुळे पहिला ॲस्पेक्ट कॅश कम्स इन. आणि कॅश जरी राधिकाकडनं मिळाली असली तरी कशासाठी मिळाली आहे, इंटरेस्टसाठी मिळालेली आहे. कॅश राधिकाकडनं जरी मिळाली असली तरी कशासाठी मिळाली आहे, इंटरेस्टसाठी मिळालेली आहे. त्यामुळे इथं इंटरेस्ट हा इन्कम आहे, म्हणून दुसऱ्या ॲस्पेक्टाला इंटरेस्ट इज ॲन इन्कम. इथे राधिका का नाही आली, कारण राधिकाने जे आपल्याला पैसे दिलेत त्याला रिझन आहे, ते रिझन आहे इंटरेस्ट. त्यामुळे रिझन असेल तर पर्सनल अकाउंट येत नाही. पहिला ॲस्पेक्ट कॅश कम्स इन, दुसरं इंटरेस्ट इज ॲन इन्कम. दोन अकाउंट कुठले भेटले, कॅश अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. कॅश रिअल अकाउंट, इंटरेस्ट नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग इथं कॅश कम्स इन आहे का गोज आउट आहे, कम्स इन आहे. प्रिन्सिपल लागलं डेबिट व्हॉट कम्स इन. इंटरेस्ट नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. एक्सपेन्सेस असेल डेबिट द्या, इन्कम असेल क्रेडिट द्या. इथं इंटरेस्ट आपल्याला मिळाला, इन्कम आहे, त्यामुळे क्रेडिट ऑल इन्कम. अकाउंट टू बी डेबिटमध्ये कॅश अकाउंट कारण कम्स इन आहे, आणि क्रेडिटमध्ये इंटरेस्ट कारण इंटरेस्ट आपला इन्कम आहे. पुढचं बघा. पेड रेंट ₹2,000 टू लँडलॉर्ड. पेड म्हणजे दिले, रेंट म्हणजे भाडे, ₹2,000 म्हणजे कॅश, टू म्हणजे त्याला, लँडलॉर्ड म्हणजे मालकाला. आपण मालकाला 2,000 रुपये भाडे दिले. मग या ठिकाणी तुम्हाला समजते कॅश गोज आउट आहे, बरोबर आहे. म्हणजे कॅश दुसऱ्या ॲस्पेक्टला. कॅश कम्स इन असेल तर पहिल्या ॲस्पेक्टला, आणि गोज आउट असेल तर दुसऱ्या ॲस्पेक्टला. मग कॅश गोज आउट आहे, दुसऱ्या ॲस्पेक्टला जाईल. कॅश कशासाठी गोज आउट आहे, दिलंय का, हो दिलंय. कॅश कशासाठी गोज आउट आहे, रेंटसाठी. मग इथं रेंट आपला काय झाला, एक्सपेन्सेस झाला. आपण भाडं कॅशमध्ये दिले, त्यामुळे भाडं हा व्यवसायाचा खर्च झाला, म्हणून पहिला ॲस्पेक्ट भेटलं रेंट इज ॲन एक्सपेन्सेस. रेंट कशामध्ये दिले, कॅश. दुसरा ॲस्पेक्ट कॅश गोज आउट. त्यामुळे अकाउंट इन्व्हॉल्व रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. रेंट नॉमिनल अकाउंट, कॅश रिअल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचं प्रिन्सिपल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. रेंट हा खर्च आहे, त्यामुळे प्रिन्सिपल काय लागेल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. कॅश रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट. कॅश काय होते, गोज आउट आहे, त्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट. प्रिन्सिपलनुसार रेंट अकाउंटला पडेल डेबिट, आणि प्रिन्सिपलनुसार रेंट अकाउंट कॅश अकाउंटला काय पडेल, क्रेडिट. नॉमिनल अकाउंटच्या प्रिन्सिपलनुसार रेंट खर्च असल्यामुळे डेबिटेडमध्ये या ठिकाणी लिहायचं रेंट अकाउंट, आणि प्रिन्सिपलनुसार कॅश गोज आउट असल्यामुळे क्रेडिटेडमध्ये लिहायचं कॅश अकाउंट.
तर हे तुमच्या लक्षामध्ये जात आहे. पुढचं बघा 7 नंबर, बॉट गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम ब्रिजमोहन ₹7,000. ते रुपीज आहेत, लक्षात घ्या. बॉट म्हणजे सुद्धा खरेदी. बॉट म्हणजे सुद्धा खरेदी. आपण काय खरेदी केले? गुड्स. कोणाकडनं? ब्रिजमोहनकडनं. कसे खरेदी केले? उधारीवर. किती रुपयाचे? 7,000. आपण ब्रिजमोहनकडनं 7,000 रुपयाचे गुड्स उधारीवर खरेदी केले. मग काय खरेदी केलेत? गुड्स. मग गुड्सच्या ऐवजी काय म्हणायचं? परचेस. व्हेरी गुड. परचेस इज अन एक्सपेन्सेस. गुड्स कसे खरेदी केले? उधारीवर. कॅश येत नाही. मग कोणाकडनं उधारीवर खरेदी केले? ब्रिजमोहन. मग ब्रिजमोहन इज गिव्हर, कारण तो आपल्याला माल देतोय. दोन अकाउंट कोण भेटले? परचेस अकाउंट आणि ब्रिजमोहन अकाउंट. परचेस नॉमिनल अकाउंट, ब्रिजमोहन पर्सनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचे प्रिन्सिपल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. परचेस हा खर्च आहे, त्यामुळे डेबिट ऑल एक्सपेन्सेस. पर्सनल अकाउंटचे प्रिन्सिपल काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ब्रिजमोहन रिसिव्हर आहे का? नाही. गिव्हर आहे का? हो. का? तो आपल्याला माल देतोय. तो आपल्याला माल देतोय म्हणजे तो गिव्हर झाला. क्रेडिट द गिव्हर. अकाउंट टू बी डेबिटेड, परचेस अकाउंट. अकाउंट टू बी क्रेडिटेड, ब्रिजमोहन अकाउंट. पुढचं वाक्य बघा, विड्रू कॅश फ्रॉम बँक ₹1,000 फॉर ऑफिस यूज. विड्रू म्हणजे काढले, कॅश म्हणजे पैसे, फ्रॉम म्हणजे मधून, बँक म्हणजे बँकच. ₹1,000 म्हणजे कॅश, फॉर म्हणजे कशासाठी? ऑफिस यूजसाठी. मग वाक्याचा अर्थ काय झाला? आपण ऑफिसच्या कामासाठी बँकेमधून ₹1,000 काढले. म्हणजे इथं पैसे खाजगी कामासाठी नाही काढले, हे ड्रॉइंगचं वाक्य नाही आहे. इथं पैसे काढलेत बँकेतून ऑफिससाठी म्हणजे बिझनेससाठी. म्हणजे पैसे कुठं आले? बिझनेसमध्ये आले. पहिला ॲस्पेक्ट कॅश कम्स इन. कॅश कुठनं काढले? बँकेतून. बँक इज गिव्हर. दोन अकाउंट भेटले, कॅश अकाउंट, बँक अकाउंट. कॅश रिअल अकाउंट, बँक पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश आली का गेली? आली. बिझनेसमध्ये कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. पर्सनल अकाउंटचं प्रिन्सिपल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग बँक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? बरोबर, बँक गिव्हर आहे. बँक काय करते? आपल्याला पैसे देते. क्रेडिट द गिव्हर. अकाउंट टू बी डेबिटेडमध्ये कॅश अकाउंट आणि क्रेडिटमध्ये बँक अकाउंट. आता तुम्हाला समजायला लागलेलं आहे. पुढचं वाक्य, परचेस कम्प्युटर ₹9,000 फॉर कॅश. आपण 9,000 रुपयाला कम्प्युटर रोखीने खरेदी केला. फॉर कॅश म्हणजे रोखीने. काय खरेदी केला? कम्प्युटर. कम्प्युटर खरेदी केला असेल तर परचेस येणार नाही. परचेस कधी घ्यायचं? गुड्स असेल तरच. कम्प्युटर काय आहे? असेट आहे, खर्च नाही. त्यामुळे म्हणायचं कम्प्युटर कम्स इन. कॅश गोज आउट. दोन अकाउंट कुठले भेटले? कॉम्प्युटर अकाउंट, कॅश अकाउंट. दोन्ही संपत्ती आहे, त्या रिअल अकाउंट, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कम्प्युटर कम्स इन, त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिटमध्ये कम्प्युटर, क्रेडिटमध्ये कॅश अकाउंट. येथे लक्षात, इथे दोन्ही रिअल अकाउंट आहेत, त्याच्यामुळे कम्प्युटर डेबिट व्हॉट कम्स इन आणि कॅश क्रेडिट व्हॉट गोज आउट. पुढचं बघा, पेड मोबाईल बिल ऑफिस 500. म्हणजे ऑफिसच्या मोबाईल बिलसाठी ₹500 दिलं. ऑफिसचं मोबाईलचं बिल ₹500 भरले. मग या ठिकाणी कॅश गोज आउट आहे. कॅश कशासाठी गोज आउट आहे? मोबाईल बिलसाठी. म्हणजे मोबाईल बिल खर्च. मोबाईल बिल इज अन एक्सपेन्सेस. कॅश गोज आउट. दोन अकाउंट कुठले भेटले? मोबाईल बिल अकाउंट आणि कॅश अकाउंट. मोबाईल बिल नॉमिनल अकाउंट, कॅश रिअल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचं प्रिन्सिपल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. इथे मोबाईल बिल हा खर्च आहे, त्यामुळे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कॅश रिअल अकाउंट, प्रिन्सिपल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश येते का जाते? जाते, त्याच्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यानंतर या ठिकाणी अकाउंट टू बी डेबिटेड मोबाईल बिल अकाउंट आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड कॅश अकाउंट. शेवटचा सेकंड लास्ट, सोल्ड ओल्ड मोबाईल 2,000. आपण एक जुना मोबाईल विकला 2,000ला. मोबाईल विकला म्हणजे पैसे आले, साधी गोष्ट आहे. म्हणजे पहिला ॲस्पेक्ट कॅश कम्स इन आणि दुसरं काय विकला? मोबाईल. म्हणजे पैसे आले. आणि कशासाठी पैसे आले? मोबाईल विकला म्हणून पैसे आले, म्हणजे मोबाईल गोज आउट. लक्षात घ्या, मोबाईल काय खर्च नाही, ते असेट आहे. या ठिकाणी दोन अकाउंट भेटले, कॅश अकाउंट आणि मोबाईल अकाउंट. कॅश पण संपत्ती आहे, मोबाईल पण संपत्ती आहे. रिअल रिअल. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट.
मग कॅश येते का जाते? येते. त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन. मोबाईल येतोय काय जातोय? जातोय. क्रेडिट व्हॉट गोज आउट. अकाउंट टू बी डेबिटेड कॅश अकाउंट. अकाउंट टू बी क्रिएटेड मोबाईल अकाउंट. शेवटचं वाक्य, रिसिव्ड इंटरेस्ट ₹1000 फ्रॉम टेंटन. टेंटन म्हणजे भाडेकरू. आपल्याला भाडेकरूकडून ₹1000 भाडे मिळाले. आपल्याला भाडेकरूकडून ₹1000 भाडे मिळाले. भाडे मिळाले म्हणजे काय मिळाली? कॅश. भाडे मिळाले म्हणजे काय मिळाली? कॅश. कॅश कम्स इन. पहिला ॲस्पेक्ट कॅश कम्स इन. कॅश कशासाठी मिळाली? भाड्यासाठी मिळाली. म्हणजे भाडे इथं आपल्या व्यवसायाचं काय आहे? इन्कम. रेंट इज अन इन्कम. दोन अकाउंट, कॅश अकाउंट आणि रेंट अकाउंट. कॅश रिअल अकाउंट, रेंट नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटचं प्रिन्सिपल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश कम्स इन आहे का गोज आउट आहे? कम्स इन. मग डेबिट व्हॉट कम्स इन. नॉमिनल अकाउंटचं प्रिन्सिपल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. रेंट आपल्याला भेटला, आपण नाही दिला, म्हणजे रेंट इथं खर्च नाही आहे, रेंट इथं इन्कम आहे, त्यामुळे क्रेडिट ऑल इन्कम्स. डेबिटमध्ये येणार कॅश अकाउंट, क्रेडिटमध्ये येणार रेंट अकाउंट. तर अशा प्रकारे तुम्हाला हे समजतंय. मग हे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्यवस्थित वाचता आले पाहिजेत. ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर त्यातले 2 ॲस्पेक्ट समजले पाहिजे. 2 ॲस्पेक्टमधनं तुम्हाला 2 अकाउंट ओळखता आले पाहिजे. ते अकाउंट ओळखल्यानंतर ते पर्सनल आहेत, रिअल आहेत, नॉमिनल आहेत हे समजलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याचे रूल माहिती पाहिजे, तर तुम्हाला जमेल. म्हणून सगळ्यात प्रथम तुम्हाला पर्सनल, रिअल, नॉमिनल ओळखता आले पाहिजे. त्याचे रूल पाठ पाहिजे, म्हणजे हे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. हे जेवढं चांगल्या प्रकारे समजेल तेवढं पुढच्या जर्नल एंट्र्या, लेजर पोस्टिंग चांगल्या प्रकारे समजेल. मी अशी आशा व्यक्त करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. जर तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच याला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोज मिळतील. धन्यवाद.